Our next topic is logarithmic differentiation. A product of a number of two functions. जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल, समजा एक sin x इंटू e टू दी पॉवर x किंवा त्यापेक्षा जर जास्त, दोनपेक्षा जर जास्त असतील, x स्क्वेअर प्लस 1. अ प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स, प्रॉडक्ट असेल नंबर ऑफ फंक्शन्सचा, तरी आपण याला दोन्ही साईडने लॉगरिथम अप्लाय करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. अ कोशंट ऑफ नंबर्स, समजा sin x अपॉन e टू दी पॉवर x असं जर असेल, किंवा पुन्हा इंटू x स्क्वेअर प्लस 1 अशा टाईपचं फंक्शन आहे की ज्यामध्ये प्रॉडक्ट दिसतो आणि डिव्हिजन सुद्धा दिसते, म्हणजे कोशंट दिसतो. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशनने आपण सॉल्व करू शकतो. अ फंक्शन विच इज द पॉवर ऑफ द अदर फंक्शन्स, असे फंक्शन्स की जे समजा आपण sin x आहे, sin x चा पॉवर e टू दी पॉवर x घेतला, एका फंक्शनचा दुसरा फंक्शन पॉवर जर असेल, फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन जर असेल, तर आपण काय म्हणू शकतो, आपण कशा प्रकारे सॉल्व करू शकतो, त्याला आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मेथडने सॉल्व करू शकतो. आता अशा प्रकारच्या फंक्शन्सला दोन्ही साईडने लॉग घ्यायचा. इकडे y इक्वल्स टू एखादं फंक्शन असेल, हे y इक्वल्स टू असेल, हे y इक्वल्स टू असेल, तर दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा, लॉगरिथमचे रूल लावायचे आणि नंतर एक्झाम्पल्स सॉल्व करायचं. अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स सॉल्व करण्याच्या टेक्निकला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन असं म्हणतात. अशा प्रकारचे एक्झाम्पल इझिली आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशनच्या सहाय्याने आपण सॉल्व करू शकतो. तर लॉगरिथमिक डिफरन्शिएशन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण एकदम छोटं एक्झाम्पल घेतलेला x टू दी पॉवर x, y इक्वल्स टू x टू दी पॉवर x. फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन आहे, म्हणजेच इथे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करणार आहोत. याचा जर लॉग घेतला दोन्ही साईडचा, तर हे इझिली एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. तर आपण याला आपण आधी डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आता लॉग घेतल्यानंतर लॉग ऑफ y, लॉग ऑफ x टू दी पॉवर x टू दी पॉवर x. लॉगरिथमचा रूल तुम्हाला माहीत आहे की लॉग ऑफ m रेस टू दी पॉवर n जर असेल, तर आपण n इंटू लॉग ऑफ m असं लिहू शकतो. n इंटू लॉग ऑफ m असं लिहिता येते. तर या रूलनुसार हे होते लॉग ऑफ y इक्वल्स टू, या रूलनुसार हा x आपण समोर घेतो, x इंटू लॉग ऑफ x अशा प्रकारे लिहिता येते. आणि यानंतर हे रूल लावल्यानंतर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये येऊन गेलं. प्रॉडक्ट आहे दोन फंक्शनचा, इझिली आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. म्हणून याला डिफरन्शिएट करू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे xने डिफरन्शिएट करायचं आहे, पण इथे काय आहे, लॉग ऑफ y, इथे y आहे. मग या लॉग वायच्या टर्मला xने कसं डिफरन्शिएट करायचं, तर ज्याप्रमाणे लॉग एक्सचं आपण डिफरन्शिएशन करतो, लॉग एक्सचं डिफरन्शिएशन होते 1/x, त्याचप्रमाणे लॉग वायचं डिफरन्शिएशन काय होईल 1/y. आणि या वायचं पुन्हा आपल्याला डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. तर या वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे त्याला ddx ऑफ वाय, या वायचं डिफरन्शिएशन पुन्हा घेऊन घ्या. लॉग ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन होते 1/x, पण इथे लॉग ऑफ वाय आहे म्हणून 1/y घेतला आणि या वायचं पुन्हा डिफरन्शिएशन करायचं ddx ऑफ वाय इक्वल्स टू, हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड होतो 1/x प्लस सेकंड फंक्शन मीन्स लॉग ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काय होतो ddx ऑफ x मीन्स 1. देअरफॉर हे x कॅन्सल होऊन जाईल, इथे राहतो 1 प्लस आणि इथे लॉग ऑफ x, कारण लॉग ऑफ ddx ऑफ x इक्वल्स टू किती होते 1 होते. इथे आपल्याला इथे dy 1/y dy बाय dx आपल्याजवळ आहे. आपण आता
dy बाय डी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हा 1/y आहे, हा y इकडे घेऊन जाता. dy बाय डी एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मला हा y जो आहे हा y तिकडल्या साईडला न्यावा लागेल. डिव्हिजनमध्ये आहे म्हणजे तिकडे प्रॉडक्टमध्ये चालला जाईल 1 + log ऑफ x. देअरफॉर dy बाय डी एक्स इक्वल्स टू, आणि या y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे आपला क्वेश्चनच आहे y ची व्हॅल्यू x इंटू 1 + log ऑफ x. अशा प्रकारे आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या माध्यमातून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. Our topic is logarithmic differentiation, and this is the first part of that exercise 1.3. Some examples, question number first and second is depending upon the logarithmic differentiation, and this is the question number first, differentiate the following function with respect to x. This is our first example, x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube, x plus 3 raised to the power 4. First of all, we denote this function with y. Y equals to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube, x plus 3 bracket raised to the power 4. आता इथे आपल्याला 3 फंक्शन दिलेले आहेत. x plus 1 bracket square, x plus 2 bracket cube, x plus 3 bracket raised to the power 4. These are the 3 functions. आणि हे तिन्ही फंक्शन्स कसे दिलेले आहेत आपल्याला, इथे कोशंट आहे या 2 फंक्शनचा, आणि या 2 फंक्शनमध्ये इथे प्रॉडक्ट दिलेला आहे. असं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असेल तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या सहाय्याने इझिली सॉल्व करू शकतो. म्हणून आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची टेक्निक काय आहे किंवा काय स्टेप घ्यावं लागतात, तर आपल्याला आधी हे लॉग घ्यावा लागेल दोन्ही साईडचा. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग घेतल्याशिवाय हे एक्झाम्पल्स किंवा हे फंक्शन्स सेपरेट होणार नाही, आणि सेपरेट झाल्यानंतरच आपल्याला याचं डिफरन्शिएशन करता येतं. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचं लॉग घ्यायचं. लॉग ऑफ y इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube, x plus 3 raised to the power 4. आता log of m upon n रूल आहे आपल्याजवळ लॉगॅरिथमचा. log of m upon n जर असेल तर आपण log of m मायनस log of n करू शकतो, लिहू शकतो. तर इथे सुद्धा log of m upon n आहे, म्हणजेच आपण log of m मायनस log of n लिहिता येते आपल्याला. पण सेपरेट करून घेऊ, हा रूल अप्लाय करू आपण. म्हणजेच log of x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log of, इथे 2 फंक्शन आहेत, x plus 2 ब्रॅकेट क्यूब आणि x plus 3 ब्रॅकेट रेज टू दी पॉवर 4. याला सेपरेट करून घेतलं आपण या रूलनुसार. नेक्स्ट स्टेपमध्ये हिअर log of y इक्वल्स टू log of x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे मायनस, पुन्हा आपल्याला एक रूल अप्लाय करावा लागतो. log of m इंटू n, काय होईल, log of m प्लस log of n. आपण पाहिलेलं आहे डिव्हिजन असेल तर सबस्ट्रॅक्शन, आणि प्रॉडक्ट जर असेल तर आपण काय करतो, ॲडिशन करतो. मग इथे या 2 फंक्शन्सचा प्रॉडक्ट आहे, म्हणून इथे आपल्याला सेकंड रूल अप्लाय करावा लागेल. मायनस log of x plus 2 ब्रॅकेट क्यूब प्लस log of x plus 3 ब्रॅकेट रेज टू दी पॉवर 4, log of x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेस टू दी पॉवर 4 लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ वाय. आता इथे आपल्याला इथे एक रूल अप्लाय करावा लागतो. लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर एन जर असेल तर आपण एन इंटू लॉग ऑफ यम लिहिता येते, एन इंटू लॉग ऑफ यम लिहिता येते आपल्याला. देअरफॉर लॉग ऑफ वाय इक्वल्स टू 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 2 मायनस 4 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 3. हा रूल अप्लाय केला आपण. लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर एन जर असेल तर लिहू शकतो आपण एन इंटू लॉग ऑफ यम लिहिता येते आपल्याला. चला आता याचं सिंपल डिफरन्शिएशन करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या टर्मचं जर डिफरन्शिएशन करायचं असेल तर पहा आता या लॉग ऑफ वायचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण इथे लॉग ऑफ वाय आहे, लॉग एक्स असतं तर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं केलं असतं 1 अपॉन एक्स. लॉग एक्स असतं तर 1 अपॉन एक्स, पण इथे एक्स नाही आहे, इथे वाय आहे, म्हणून पुन्हा आपण याचं डिफरन्शिएशन घेऊ dy बाय dx. नेहमी आता लक्षात ठेवायचं पूर्ण लॉगरिथम डिफरन्शिएशनमध्ये लॉग ऑफ वायचं डिफरन्शिएशन 1 अपॉन वाय इंटू dy बाय dx इक्वल्स टू 2 ॲज इट इज, आणि लॉग ऑफ एक्स प्लस 1चं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स प्लस 1, आणि पुन्हा या टर्मचं डिफरन्शिएशन करावं लागेल म्हणून डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन लॉग ऑफ एक्स प्लस 2चं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स प्लस 2, आणि पुन्हा या टर्मचं डिफरन्शिएशन करावं लागेल डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 2, डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3, 4 अपॉन एक्स प्लस 3, आणि पुन्हा या एक्स प्लस 3चं डिफरन्शिएशन डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 3. देअरफॉर 2 अपॉन एक्स प्लस 1 डेरिवेटिव्ह ऑफ दिस टर्म एक्स प्लस 1, डेरिवेटिव्ह ऑफ 1 is 0 and derivative of x with respect to x is 1, therefore 1 minus 3 upon x plus 2, derivative of 2 is 0 and derivative of x is 1, that is 1, minus 4 upon x plus 3. Here also derivative of 3 is 0 and derivative of x is 1, therefore our final answer, that is 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3, and here we have to find dy by dx, but this is the value of 1 upon y dy by dx, आणि आपल्याला काय करायचं आहे फक्त dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून मी dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. dy by dx इक्वल्स टू हा 1 अपॉन y आहे, y तिकडे घेऊन गेलो त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये चालला जाईल, टर्म राहते ब्रॅकेटमध्ये 2 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3, and our final answer we have to put this value of y here, then we get dy by dx equals to the value of y is, ही व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू ही होती, ही पुटअप करावं लागेल y च्या ठिकाणी x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू दी पॉवर 4, 2 अपॉन x प्लस 1 माइनस 3 अपॉन x प्लस 2 माइनस 4 अपॉन x प्लस 3. This is final answer. Our next example is cube root of 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x bracket square. This is our answer question.
So we first denote this with y. Therefore let y equals to cube root of 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x bracket square. Therefore y equals to 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x bracket square raised to the power 1 by 3. हा क्यूब रूट आपण असा लिहू शकतो. क्यूब रूट असेल 1 by 3, स्क्वेअर रूट असेल तर 1 by 2 लिहितो आपण. तिथे क्यूब रूट आहे म्हणून आपण 1 by 3 लिहिलं. आता इथे डिव्हिजन आहे. इथे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट, पुन्हा डिव्हिजन, रेस टू दी पॉवर नंबर, आणि हे जोपर्यंत आपण सिम्प्लिफाय करत नाही तोपर्यंत आपण याचं डिफरन्शिएशन करू शकत नाही. म्हणून आपण सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड we get log of y equals to log of 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x raised to the power 2 raised to the power 1 by 3 raised to the power 1 by 3. थर्ड नंबरचा रूल अप्लाय करू आपण. थर्ड नंबरचा रूल काय आहे की लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन जर असेल तर यन इंटू लॉग ऑफ यम आपल्याला लिहिता येते. सेम थिंग हिअर, लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन आहे म्हणजेच यन इंटू मीस 1 by 3 इंटू लॉग ऑफ 4x minus 1 upon 2x plus 3 and 5 minus 2x bracket square. हा जो रूल इथं अप्लाय केला तर हे मिळतं आपल्याला 1 by 3. आता लॉग ऑफ यम अपॉन यन तुम्हाला माहित आहे, लॉग ऑफ यम अपॉन यन जर असेल तर काय लिहितो आपण, लॉग ऑफ काय रूल आपला, लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ यन. Therefore here log of m upon n, therefore log of 4x minus 1 minus in bracket log of 2x plus 3 into 5 minus 2x bracket square. ब्रॅकेट कंप्लीट. कारण हा 1 by 3 या दोन्ही टर्मचा मल्टिपल आहे म्हणून हा कर्ली ब्रॅकेट घेतला आपण, इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेतला आणि इथे आतमध्ये राऊंड ब्रॅकेट आहे. आता याला सिम्प्लिफाय करू आपण. देअरफॉर लॉग ऑफ y इक्वल्स टू 1 by 3 in curly bracket log of 4x minus 1 as it is, log of in bracket 4x minus 1 as it is, आणि इथे मायनस, इथे सेकंड नंबरचा फॉर्म्युला जो आहे लॉग ऑफ यम इंटू यन जर असेल तर काय लिहिता येते, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन. प्रॉडक्ट असेल, प्रॉडक्ट आहे म्हणून ॲडिशन. इथे दोन फंक्शनची प्रॉडक्ट आहे म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल, ॲडिशन घ्यावं लागेल. म्हणून ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 2x plus 3 प्लस लॉग ऑफ 5 minus 2x ब्रॅकेट स्क्वेअर, 5 minus 2x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येते आपल्याला. देअरफॉर 1 by 3 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करावं लागेल. 1 by 3 लॉग ऑफ 4x minus 1 या मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस लॉग ऑफ 2x plus 3 मायनस लॉग ऑफ
5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येते. राऊंड ब्रॅकेट देऊन देऊ, कर्ली ब्रॅकेट काढून टाकायचा. आणि आता या 1/3 मी इकडे मल्टिप्लाय करतो तिन्ही टर्मला. सिम्पल टर्म होऊन जाईल 1/3 इंटू लॉग ऑफ 4x मायनस 1 मायनस 1/3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 3 मायनस 1/3 इंटू लॉग ऑफ 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर ही लॉग ऑफ आहे. आता पुन्हा आपण डिफरन्शिएट करू. याला डिफरन्शिएट करतात सिंपल टर्म होऊन गेली. आता याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण लॉग ऑफ यम रेस्ट टू दी पॉवर एन आहे, तर इथे रूल अप्लाय केल्यानंतर इथे होईल 2/3 लॉग ऑफ 5 मायनस 2x. इथेच रूल अप्लाय करून टाकू आपण नेक्स्ट स्टेप लिहिल्यापेक्षा. आणि नंतर डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल? लॉग ऑफ वायचं डिफरन्शिएशन पाहिलेलं आपण 1/y dy बाय dx. 1/3 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म म्हणून ॲज इट इज. आणि या टर्मचं डिफरन्शिएशन 1/4x मायनस 1. आणि या पुन्हा या टर्मचं डिफरन्शिएशन करावं लागेल. या टर्मचं डिफरन्शिएशन होते 4x मायनस 1चं डिफरन्शिएशन -1 मीन्स 0 आणि 4xचं डिफरन्शिएशन 4 डायरेक्ट लिहितो मी 4. एक स्टेप वाचू इथे, लेंदी एक्झाम्पल होऊन जाईल म्हणून पुन्हा एकदा ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. आणि या लॉग ऑफ 4x मायनस 1चं डिफरन्शिएशन 1/4x मायनस 1. आणि पुन्हा इथे एक्समधली टर्म आहे, एक्स नाही आहे म्हणून पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागेल. ती या टर्मचं डिफरन्शिएशन होते 4 मायनस 1/3 ॲज इट इज सेम थिंग 1/2x प्लस 3. आणि पुन्हा आतमधल्या टर्मचं डिफरन्शिएशन मीन्स 2 मायनस 2/3. याचं सुद्धा डिफरन्शिएशन 1/5 मायनस 2x. 1/5 मायनस 2x. या 5 मायनस 2xचं डिफरन्शिएशन काय होईल? तर याचं डिफरन्शिएशन 0 हे मायनस साईन ॲज इट इज. आणि 2xचं डिफरन्शिएशन 2 म्हणजेच काय -2. म्हणून इथे मी -2 लिहितो. -2 थोडं समजून घ्या. नेक्स्ट इथे 1/3 जर कॉमन काढला, 1/3 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतो? तर 4/4x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 मायनस मायनस प्लस होऊन जाईल प्लस. आणि हा 2 × 2 4/5 मायनस 2x हे ब्रॅकेटमध्ये टर्म आहे. आपल्याला dy बाय dx पाहिजे म्हणून हा y जो आहे हा y मी इथे घेऊन जातो. हा y मी इथे लिहिला. डिव्हिजनमध्ये होता तो मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. मग फायनल आन्सर काय येणार? dy बाय dx इक्वल्स टू 1/3 आधी लिहितो, नंतर क्यूब रूट ऑफ वायची व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ वायची व्हॅल्यू आपली 4x मायनस 1/2x प्लस 3 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट 4/4x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 प्लस 4/5 मायनस 2x. अशा प्रकारचे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल थोडे लेंदी आहेत. सॉल्व करून पाहिले तुम्हाला इझिली जमून जातील. (4x - 1) पाहिजे इथे. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² + 3^3 इंटू प्रॉडक्ट आहे इथे इंटू sin³ 2x इंटू 2^x². सुरुवातीला आपण लेट y ने डिनोट करून टाकू. लेट y इक्वल्स टू
आता थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे. फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन, इथे फंक्शन नंबर रेस टू दी पॉवर फंक्शन आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणून आपण याचा लॉग घेऊ. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा लॉग घेतल्यानंतर आपल्याला मिळतो लॉग ऑफ वाय इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस टू दी पॉवर 3/2 इंटू साइन क्यूब ऑफ 2x इंटू 2 रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, 2 रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. ही आपली लॉगमधली टर्म. आता लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी, लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी. इथेच लिहितो मी रूल. लॉग ऑफ यम इंटू यन इंटू के घेऊ आपण. प्रॉडक्ट आहे 3 फंक्शनमध्ये. तर काय होणार, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन प्लस लॉग ऑफ के असं लिहू शकतो आपण. तर या रूलचा यूज करून आपण ही टर्म सॉल्व करू. ब्रॅकेटमधली सेपरेट करून टाकू आधी. लॉग वाय, लॉग ऑफ वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस टू दी पॉवर 3/2 प्लस प्रॉडक्ट आहे 3 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे म्हणजे प्लस घ्यावं लागेल. प्लस घेतला आपण इथे. प्लस लॉग ऑफ साइन क्यूब ऑफ 2x प्लस लॉग ऑफ 2 रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, 2 रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. सेपरेट करून टाकला आपण. आपला नेक्स्ट रूल आपण लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन जर असेल तर यन इंटू लॉग ऑफ यम हा रूल यूज करतो आपण. लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन, इथे सुद्धा लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन, लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन. तर काय होईल, यन इंटू लॉग ऑफ यम. देअरफॉर लॉग ऑफ वाय, देअरफॉर लॉग ऑफ वाय इक्वल्स टू 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस आता रेस टू दी पॉवर साइन क्यूब 2x म्हणजेच आपण हे असं लिहू शकतो रेस टू दी पॉवर 3 आणि लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन म्हणजेच 3 इंटू लॉग ऑफ साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2x प्लस एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 2, एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 2. सेपरेट करून टाकला आपण. इझिली आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं डिफरन्शिएशन 1/y dy by dx इक्वल्स टू 3/2 ॲज इट इज. आणि या टर्मचं डिफरन्शिएशन म्हणजेच लॉग ऑफ एक्स असेल तर 1/x होतो. लॉग ऑफ एक्स आहे म्हणून 1/x मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 3. आणि पुन्हा याचं डिफरन्शिएशन काय होईल तर या 3चं डिफरन्शिएशन 0, कॉन्स्टंट टर्म आहे. आणि या एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x म्हणजे फायनल आन्सर किती तर 2x प्लस 0 मीन्स 2x म्हणून याचं डिफरन्शिएशन 2x होईल. या आतमधल्या टर्मचं डिफरन्शिएशन आपल्याला इथे लिहावं लागेल. प्लस 3 अपॉन लॉग ऑफ साइन ऑफ 2x डिफरन्शिएशन तर 1/sin ऑफ 2x, 1/sin ऑफ 2x. आणि या साइन ऑफ 2xचं पुन्हा डिफरन्शिएशन जर काढलं आपण तर हे होते कॉस ऑफ 2x, कॉस ऑफ 2x. पण पुन्हा आतमध्ये एक फंक्शन आहे 2x, पुन्हा 2xचं डिफरन्शिएशन 2 म्हणजेच याच्या मल्टिपलमध्ये आपल्याला 2 लिहावं लागेल. थोडं डायरेक्ट केलेलं आहे लक्षात घ्या. 3 ॲज इट इज ठेवला. लॉग ऑफ साइन ऑफ 2x डिफरन्शिएशन 1/sin ऑफ 2x. या साइन ऑफ 2xचं डिफरन्शिएशन कॉस ऑफ 2x आणि आतमध्ये 2x आहे म्हणून त्याचं पुन्हा डिफरन्शिएशन 2 प्लस एक्स स्क्वेअर. आता लॉग ऑफ 2 हा कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहणार आहे आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x इंटू लॉग ऑफ 2.
2x इंटू लॉग ऑफ 2. पाहून घ्या, थोडं समजून घ्या. 3/2 ॲज इट इज लॉग ऑफ दिस टर्म, देअरफॉर 1 अपॉन टी टर्म एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि एक्स स्क्वेअर प्लस 3चं पुन्हा डिफरन्शिएशन 2x. 3 ॲज इट इज लॉग ऑफ साइन ऑफ 2x डिफरन्शिएशन 1 अपॉन साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2x डिफरन्शिएशन कॉस ऑफ 2x आणि पुन्हा 2x डिफरन्शिएशन 2 आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x इंटू लॉग ऑफ 2. देअरफॉर 1 अपॉन वाय, 1 अपॉन वाय. आता इथे काय कॅन्सल होते ते पाहू. इथे 2 आणि 2 इथे कॅन्सल होऊन जाईल, बाकीचं काही कॅन्सल होत नाही. 1 अपॉन वाय dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन वाय dy बाय dx इक्वल्स टू काय राहिलं ते पाहून घेऊ आपण. इथे राहिलं फक्त 3x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3. इथे या कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन काय होतो, कॉट होतो. आणि 3 इंटू 2 मीन्स 6 प्लस 6 इंटू कॉट ऑफ 2x. 3 इंटू 2 मीन्स 6 आणि कॉस अपॉन साइन मीन्स कॉट ऑफ 2x प्लस 2x इंटू लॉग ऑफ 2. Therefore, we have to find dy by dx. So dy by dx equals to y into in bracket 3x x square plus 3 plus 6 cot of 2x plus 2x into log of 2. Therefore dy by dx equals to y ची व्हॅल्यू x square plus 3 raised to the power 3 by 2 into sine cube of 2x into 2 raised to the power x square. Therefore 3x upon x square plus 3 plus 6 into cot of 2x plus 2x into log of 2. This is the final answer. नोट करून घ्या. Our next example is x raised to the power 5 into tan cube of 4x upon sine square 3x. And first of all, we denote this function with y, and this is the product of two function and division of functions. Therefore we have to taking log on both side. दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा आहे. log of y equals to log of in bracket x raised to the power 5 into tan cube of 4x upon sine square 3x. आता लॉगॅरिथमचा रूल आपला log of m अपॉन n जर असेल तर log of m minus n. Therefore log of this will be written as log of x raised to the power 5 into tan cube of 4x minus log of sine square 3x. Sine square 3x. We know that log of m into n equals to log of m plus n. Product असेल तर ॲडिशन लॉगमध्ये x raised to the power 5 plus log of tan cube of 4x minus log of sine square 3x. Therefore log of m raised to the power n equals to n into log of m. हा जर आपण फॉर्म्युला यूज केला इथे या तिन्ही टर्म्समध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लॉग ऑफ m रेस्ट टू दी पॉवर n इक्वल्स टू n इंटू लॉग ऑफ m. इथे काय होणार 5 इंटू लॉग ऑफ x. इथे होणार आहे रेस्ट टू दी पॉवर n. m रेस्ट टू दी पॉवर n आहे, हा n आहे आपला म्हणून 3 इंटू लॉग ऑफ tan ऑफ 4x माइनस 2 इंटू लॉग ऑफ
log of sine of 3x, sine of 3x. This is the value of log of y, the value of log of y. आणि आता या टर्मला आपण डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट with respect to x. Therefore, log of y, differentiation of log of y is 1 upon y dy by dx equals to differentiation of phi u into log of x. Phi u as it is, and derivative of log of x means 1 upon x plus 3 as it is, and derivative of log of tan of 4x means 1 upon tan of 4x, and we have to find again derivative of tan of 4x, that is ddx of tan of 4x minus 2 as it is log of 3x, 1 upon sine of 3x, 1 upon sine of 3x, log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, आणि इथे x च्या ठिकाणी काय आहे, साइन ऑफ 3x. म्हणून आपल्याला पुन्हा डिफरन्शिएशन घ्यावं लागेल, ddx ऑफ साइन ऑफ 3x, ddx ऑफ साइन ऑफ 3x. therefore equals to phi u upon x plus 3 upon tan of 4x, and derivative of tan of x is sec square x, sec square x, x means 4x, and we have to find again derivative of 4x, that is 4, that is 4 minus 2 upon sine of 3x, and derivative of sine of 3x is cos of 3x, and derivative of 3x is 3, derivative of 3x is 3. Therefore this is 1 upon y dy by dx equals to 1 upon y dy by dx equals to, that is phi u upon x plus 3 into x square 4x upon tan of 4x into 4, this 4 into 3 is 12, therefore 12 sec square 4x upon tan of 4x minus 3 into 2 is 6, that is cos of 3x, cos of 3x upon sine of 3x. Therefore phi u upon x plus 12, this sec square 4 of x, sec of x means formula for sec of x is 1 upon cos of x, 1 upon cos of x. म्हणजे या सेकचं आपण कॉसमध्ये कन्व्हर्जन करू शकतो, या टॅनचं सुद्धा आपण कशामध्ये कन्व्हर्ट करू शकतो, साइन अपॉन कॉसमध्ये. म्हणून या टॅनला मी साइन अपॉन कॉसमध्ये लिहितो. आता या टॅनला मी साइन ऑफ 4x अपॉन कॉस ऑफ 4x इंटू, आणि सेक स्क्वेअर 4xला मी 1 अपॉन कॉस स्क्वेअर 4x मध्ये लिहितो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर 4x, 4x पाहिजे, मायनस 6 cos upon sin means cot of 3x, cot of 3x. आता हा साइन अपॉन कॉस आहे, तर मी हा कॉस अपॉन साइन लिहू शकतो, म्हणजे कॉस अपॉन साइन, दिस cos will be get with this cos, that is, or next term is phi upon x as it is plus, आता इथे टर्म हा एक फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला जर यूज करू आपण, मी काय करतो, साइन ऑफ 2 थीटा इक्वल्स टू काय होते 2 sin थीटा
इंटू कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. आणि इथं 4x आहे म्हणून मी इथे 4x लिहितो. इथे सुद्धा 4x लिहितो थीटा ठिकाणी. इथे 4x लिहिला तर काय होणार, हा साइन ऑफ 8x इक्वल्स टू 2 साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 4x होतं. ही टर्म आपल्याजवळ आहे, आपल्याला फक्त काय पाहिजे 2. म्हणून मी एक काम करतो, यार 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड करतो. नेक्स्ट स्टेपला मी व्यवस्थित टर्म लिहून घेतो. 12 साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 4x मायनस 6 ऑफ कॉट ऑफ 3x. ठीक आहे. आता इथे मला 2 पाहिजे म्हणून मी काय करतो, याला 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड करतो. 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. आणि या पूर्ण टर्मची व्हॅल्यू येते साइन ऑफ 8x. ही साइन ऑफ 8x व्हॅल्यू लिहितो मी. व्हॅल्यू पुटअप केली, आता काय मिळते 5 अपॉन x प्लस 24 अपॉन याची व्हॅल्यू साइन ऑफ 8x मायनस 6 कॉट ऑफ 3x. कॉट ऑफ 3x ही व्हॅल्यू झाली 1 अपॉन y dy बाय dx. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, dy बाय dx. म्हणून आपण एक काम करू, नोट करून घ्या तुम्ही. dy बाय dx इक्वल्स टू, हा जो y आहे हा तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, म्हणजे y इंटू इन ब्रॅकेट 5 अपॉन x प्लस 24 अपॉन साइन ऑफ 8x मायनस 6 कॉट ऑफ 3x. आणि या y ची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली, y ची व्हॅल्यू काय होते आपली, y ची व्हॅल्यू आपली x raised to the power 5 tan cube of 4x, x raised to the power 5 tan cube of 4x upon sin square of 3x upon sin square of 3x. 5 upon x plus 24 upon sin of 8x. 1 अपॉन साईनला आपण कोसेक मध्ये लिहू शकतो. याला आपण असं लिहू शकतो 24 आणि 1 अपॉन साइन मीन्स कोसेक, कोसेक ऑफ 8x मायनस 6 कॉट ऑफ 3x. दिस इज द dy बाय dx. नोट करून घ्या. Our next example is y equals to x raised to the power tan inverse of x. This is the function raised to the power function, therefore taking log on both sides. Therefore log of y equals to log of x raised to the power tan inverse of x. Log of y आपल्याला माहित आहे लॉग ऑफ एक्स रेस टू दी पॉवर m किंवा m लॉग ऑफ m रेस टू दी पॉवर n असेल तर n इंटू लॉग ऑफ m आपल्याला लिहिता येतो. इथे सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल की टॅन इन्व्हर्स ऑफ x इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ x इंटू लॉग ऑफ x. x रेस टू दी पॉवर m रेस टू दी पॉवर n, therefore n इंटू लॉग ऑफ m. Differentiate with respect to x, therefore log of y, differentiation of log of y is 1 upon y dy by dx. This is the first function. Second function, first function means tan inverse of x, derivative of second means 1 upon x plus second function means log of x, and derivative of first means 1 upon 1 plus x square. We know that the derivative of tan inverse of x is 1 upon 1 plus x square. So this is tan inverse of x upon x plus log of x upon 1 plus x square. This is the value of 1 upon y dy by dx. We have to find the value of dy by dx. So
हा जो y आहे हा y तिकडे जर घेऊन गेलो तर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ x अपॉन x प्लस लॉग ऑफ x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू, आणि y काय आपला, y ची व्हॅल्यू काय, x इज टू दी पॉवर टॅन इनव्हर्स ऑफ x. y is x is to the power tan inverse of x. So our final answer is log of x upon 1 plus x square. Note it down. dy by dx equals to x is to the power tan inverse of x into tan inverse of x upon x plus log of x upon 1 plus x square. This is our next example. Y equals to sin x is to the power x. आता इथे साइन ऑफ x is to the power x आहे. या साइनचा आपण x is to power x हा अँगल x is to the power x अँगल आहे इथे साइनचा, म्हणून इथे डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही, म्हणून आपण याला आधी डिफरन्शिएट करू. याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ साइन ऑफ x is to the power x, आणि या साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ x is to the power x. आणि पुन्हा या x is to the power x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. व्यवस्थित लिहून घेतो मी हे. x is to the power x चा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, ddx ऑफ x is to the power x. याला इक्वेशन फर्स्ट देऊन देतो, कारण इथे फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली काढता येत नाही, कारण आपल्याला याचा लॉग घ्यावा लागतो. म्हणून हे फंक्शन मी यूने डिनोट करतो, याला यूने डिनोट केलं, आणि नंतर मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑफ यू इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स टू दी पॉवर एक्स, देअरफॉर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. आणि हे प्रोसिजरने सॉल्व केलं, डी यू अपॉन डी एक्स आपल्याला मिळाला. याला इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड हे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर एक्स, कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर एक्स इंटू, आणि या डी डी एक्स ऑफ यूची व्हॅल्यू, डी डी एक्स ऑफ यू हा याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, एक्स टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स. ती व्हॅल्यू इथे पुटअप केली, व्यवस्थित लिहून घेतलं. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर एक्स.